कृती 5. खालील आकृत्यांचे नाव लिहून त्यांच्या बाजूंची व शिरोबिंदूंची नावे लिही. म्हणजे आपल्याला इथे खाली आकृती दिलेल्या आहेत, त्या आकृतीचे आपल्याला नाव लिहायचे आहे आणि त्या आकृतीच्या शिरोबिंदूंचे नाव आणि कडा किंवा बाजूचे नाव लिहायचे आहे. तर चला पहिली आकृती आपण पाहूया. ही आकृती कशाची आहे तर त्रिकोणाची, म्हणून आकृतीचे नाव काय आहे त्रिकोण, म्हणून आपण इथे त्रिकोण हा शब्द लिहूयात. त्रिकोण अशा प्रकारे. यानंतर पहा ही कशाची आकृती आहे तर ही आहे आयताकार, म्हणजे ही आयताकृती आहे, म्हणून आपण इथे आकृतीचे नाव काय लिहिणार आहोत आयत. आयत अशा प्रकारे. यानंतर ची आकृती कशाची आहे तर चौरसाची, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत आकृतीचे नाव चौरस. चौरस अशा प्रकारे. यानंतर पहा त्रिकोणामध्ये शिरोबिंदूंची नावे कोणकोणती आहेत तर क ख ग. शिरोबिंदू म्हणजे हे असतात कोपरे अशा प्रकारचे, आणि त्या शिरोबिंदूंना इथे नाव लिहिलेली आहेत, म्हणून शिरोबिंदूचे नाव काय झाली क म्हणजेच की हा शिरोबिंदू, यानंतर ख म्हणजेच की हा शिरोबिंदू, आणि यानंतर ग म्हणजेच की हा शिरोबिंदू. यानंतर त्रिकोणाची कडा किंवा त्याला बाजूसुद्धा म्हणतात, त्यांची नावे लिहायची आहे. बाजू कोणकोणत्या आहेत, ही एक बाजू आहे, ही अशी जी रेषा आहे का हिला बाजू म्हणतात, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे. तर आता ह्या बाजूंना नावं दिलेली आहेत कशी क ख, म्हणजे इथून ते इथपर्यंतची एक बाजू. तर आपण इथे लिहूया क ख एक बाजू आहे. यानंतर अजून एक बाजू आहे का आहे ख ग एक बाजू आहे, ख ग. यानंतर अजून एक आहे ग आणि क, तर लिहूया ग क अशा प्रकारे. आता आपण आयताचे पाहूया. आयताला कोणकोणते शिरोबिंदू आहेत 4 शिरोबिंदू आहेत आयताला. त्रिकोणाला 3 होते. आता आयताला 4 आहेत. कोणकोणती अ ब क ड अशी ते नाव दिलेली आहेत. तर चला आता शिरोबिंदूंची नावे लिहूया आयताच्या. कोणकोणती आहेत अ म्हणजेच की हे, ब म्हणजेच की हा शिरोबिंदू, यानंतर क म्हणजेच की हा शिरोबिंदू आणि ड म्हणजेच की हा वाला शिरोबिंदू. तर आता आपण आयताचे शिरोबिंदू लिहिले. आता आपण आयताच्या कडा किंवा त्याला बाजू म्हणतात त्या लिहूया. बाजू कोणकोणत्या आहेत आयताला अ ब ब ड ड क, क अ किंवा अ क क ड ड ब ब अ. कोणत्याही लिहिलं तर एक होतो, पण ब अ लिहिलं का अ ब लिहिलं एकच होत असते, म्हणून ते पुन्हा पुन्हा लिहायचे नाही. तर 4 बाजू असतात आयताला. त्रिकोणाला 3 बाजू असतात. तर चला आता आपण बाजूंची नावे लिहूयात. आधी लिहूयात अ क म्हणजेच की ही बाजू, नंतर लिहूयात क ड म्हणजेच की ही बाजू, नंतर लिहूयात ड ब म्हणजेच की ही बाजू, आणि नंतर लिहूयात ब अ म्हणजेच की ही बाजू. इथे मला थोडेसे लिहिण्यास अडचण झाली, म्हणून मी थोडंसं बाहेर लिहिलेले आहे. तुम्हाला पुरली असेल जागा तर तुम्हाला बाहेर लिहिण्याची आवश्यकता नाही. तर यानंतर पहा चौरसाचे आपण आता पाहूयात. तर चौरसामध्ये पहा किती शिरोबिंदू आहेत तर 1 2 3 4. कोणती कोणती इथे दिलेली आहेत नावं त्याला
प म्हणजेच की हे शिरोबिंदू हा आला, यानंतर फ म्हणजे हा शिरोबिंदू, यानंतर घ म्हणजे हा शिरोबिंदू आणि ग म्हणजे हा शिरोबिंदू. समजले? आता आपण कडा किंवा त्याला बाजू म्हणतात ते पाहूयात. कोणकोणती आहेत? चौरसाला प फ, फ ग, ग घ आणि घ प. किती आहेत? एकूण 4. चला त्यांची आपण नावे लिहूयात. आधी आपण लिहूयात प फ म्हणजेच की ही बाजू, यानंतर लिहूयात फ ग म्हणजेच की ही बाजू, यानंतर लिहूयात ग घ म्हणजेच की ही बाजू आणि यानंतर लिहूयात घ प म्हणजेच की ही बाजू. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 5 इथे संपलेली आहे. यामध्ये आपण काय पाहिले तर आकृतीचे नाव, शिरोबिंदू, कडा. तर त्रिकोणाला किती शिरोबिंदू आहेत? 3. किती बाजू आहेत? 3 किंवा त्याला कडासुद्धा म्हणतात. आयताला किती शिरोबिंदू आहेत? 4. कडा किती आहेत? 4. चौरसाला किती शिरोबिंदू आहेत? 4. कडा किती आहेत? 4. तर चला आता आपण कृती क्रमांक 6 पाहूया. कृती 6, जरा विचार करून लिही. म्हणजे इथे आपल्याला विचार करून लिहायचे आहे. तर चला लिहूया. पहिला प्रश्न वाचूया. आयत आणि चौरस यात काय फरक आहे? म्हणजे आपल्याला इथे विचार करून उत्तर लिहायचे आहे. कशाचे? आयत आणि चौरसामध्ये काय फरक आहे? तर आयतामध्ये आणि चौरसामध्ये काय फरक आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे. चला लिहूया. काय आहे आयत आणि चौरसामध्ये फरक? तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, मात्र किंवा परंतु पण लिहू शकतो आपण. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, पण चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. असे वाक्य आपण इथे लिहूयात. तर चला लिहू. आयताच्या समोरील बाजू समान लांबीच्या असतात. इथे मला जागा पुरलेली नाही आहे. तुम्हाला जर पुरत असेल तर तुम्ही इथेच लिहा, पण मला पुरलेली नाही आहे म्हणून मी खाली लिहित आहे. असतात, मात्र, पण, परंतु आपण इथे काही पण लिहू शकतो, पण मी इथे मात्र लिहिते. मात्र आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, मात्र चौरसाच्या सर्व बाजू समान. ते न लिहायला मला जागा पुरली नाही आहे, तर मी समान लिहिलेले आहे इथे. तुम्ही नीट लिहा. समान लांबीच्या असतात. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. काय आहे याचे उत्तर? तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, मात्र चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. इथे दिसत नसले तरी मी वाचून दाखवते पुन्हा एकदा. आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, मात्र चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. तर चला आपण आता दुसरा प्रश्न पाहूयात. तुमच्या भोवताली सर्वात जास्त दिसणारा आकार कोणता आहे असे तुम्हाला वाटते?
म्हणजे आपल्याला इथे असे विचारले आहे की आपल्या आजूबाजूला भोवताली सर्वात जास्त दिसणारा आकार कोणता आहे, त्याचे नाव आपल्याला इथे लिहायचे आहे. तर तुमच्या आजूबाजूला भोवताली जो सर्वात जास्त आकार दिसत असेल त्याचे इथे तुम्ही नाव लिहा. मी माझ्या लिहिते. तर माझ्या भोवताली मला वाटते की सर्वात जास्त वर्तुळ हा आकार दिसतो, म्हणून मी ते वर्तुळ लिहिते. वर्तुळ अशा प्रकारे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. जर आकृतीला बिंदूच नसेल तर ती कोणती आकृती असेल? म्हणजे आपल्याला इथे खूप मजेशीर प्रश्न विचारला आहे. काय विचारला आहे? तर जर आकृतीला शिरोबिंदूच नसेल तर ती कोणती आकृती असेल? तर याचे उत्तर काय येणार? वर्तुळ. कारण की वर्तुळाला तर शिरोबिंदू नसतात, आणि जर शिरोबिंदू नसेल तर ती आकृती कोणती असेल? तर वर्तुळ. म्हणून आपण इथे वर्तुळ लिहूया. वर्तुळ अशा प्रकारे. आपली कृती क्रमांक 6 इथे संपलेली आहे आणि आपला जो पाठ होता भौमितिक आकृत्या हाही इथे संपलेला आहे. आता आपण पुढचा पाठ पाहूया. धन्यवाद.